आपले पंचकृष्ण स्थान वंदन यात्रा शिरपूर तीर्थयात्रेचा आज चौथा दिवस श्री क्षेत्र खनेपुरी येथे सर्वांचं रात्री आगमन झालं. ईश्वराचे आपण दर्शन घेतले. येथील संचालक आपले आदरणीय परमपूज्य परम महंत श्री प्रज्ञासागर बाबाजींना आपण जवळजवळ 18 ते 20 वर्षापासून पाहतो. 2008 मध्ये जेव्हा आपली पहिली रॅली इकडे आली त्यावेळीच बाबांनी ज्या स्थानाचा सांभाळ केला ते स्थान, त्याची अवस्था, आणि बाबांनी आपल्या स्वतःसाठी सुद्धा राहण्यासाठी जी खरोखर झोपडी होती, खूप अवघड परिस्थितीमध्ये 4 यात्रेकरू आले तरी त्यांची व्यवस्था होत नव्हती. इथं कुठल्याही प्रकारचे हाय लेवलची बाबांची काही व्यवस्था नाही. खरोखर संन्यासी तर संन्यासी ईश्वराची सेवा केली बाबांनी. आणि आज या 17-18 वर्षामध्ये खूप संघर्ष करून मंदिराच्या या जागेच्या मुळापर्यंत पोहोचले. त्याचा शोध घेतला, जागा कोणाची किती, आणि त्याला अनेक प्रकारे समस्यांना तोंड देऊन संघर्ष करून बाबांनी आपल्या या सर्व भक्तजनांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी हे स्थान मानव पंथाला वंदन करण्यासाठी कसं चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल, कशी यात्रेकरूंची जास्तीत जास्त व्यवस्था इथं करता येईल, यासाठी खूप मेहनत घेऊन बाबांनी आज आपण पाहतोय, आज घडीला 500 लोक आले तर त्यांची व्यवस्था होऊ शकते. उद्या 5000 लोक जरी आले तरी या स्थानावरती त्यांची गैरसोय होऊ नये, हा आपल्या बाबांचा पुढील दृष्टिकोन आहे. खरोखर आम्ही रात्री सुद्धा या विषयावर चर्चा झाली की बाबांनी 2000 आमचे त्याच्या अगोदर पासून संघर्ष आहे त्यांचा, परंतु आम्ही पाहिलेला आहे 2007-8 पासून. रात्री मला खरोखर ही जी काही आजच्या घडीला व्यवस्था आहे आणि पूर्वी 2007-8 मध्ये जी व्यवस्था होती त्याच्यातली जी काही तफावत आहे, तो फरक आहे, ते पाहून बाबांकडे आणि बाबांचे जे काही आपले उद्धवराज दादा, आपले दादा, यांच्याकडे पाहून मला खूप आनंदही वाटत होता आणि दुःखही होत होतं की किती बाबांनी संघर्ष चालू केला. कशासाठी? तर या आपल्या महानुभाव पंथासाठी. महानुभाव पंथाचं एक स्थान नस्तनाबूत होऊ नये. पहिल्यांदाच आपले 6 ते स्थान नस्तनाबूत झालेले आहे. 1650 पैकी आता 1050 स्थान आपल्याला दर्शनासाठी हयात आहे, आणि हे स्थान जाऊ नये यासाठी बाबांनी खूप प्रयत्न केले. आणि या खनेपुरीच्या बाबांची, ईश्वराची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भारद्वाज वेद या स्थानाची बाबांनो खरोखर कृपादृष्टी आहे. आणि त्या कृपादृष्टीने बाबाजी पुढील वाटचाल करणार आहेत. स्थानाचे चांगल्या प्रमाणे शोभीकरण व्हावे, येणाऱ्या भक्तजनांची व्यवस्था व्हावी, राहण्या खाण्या पिण्याची, याच्यासाठी बाबा खूप प्रयत्न करून महानुभाव पंथासाठी एक आपल्याला हे स्थान चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाबांवरती आपली कृपा दृष्टी अखंड ठेवत अशी आपल्या पदयात्रेतर्फे, तीर्थयात्रेतर्फे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि बाबांना या समाजसेवेबद्दल खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद, प्रणाम बाबा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. दररोज पूजा विधी झाल्यानंतर
आरती वगैरे झाल्यानंतर पंचावताराचा जय जयकार पूर्ण परमार्गामध्ये पूर्ण ईश्वर धर्मामध्ये हा जय जयकार केला जातो. पंचावताराचा जय जयकार का? तर गुरुने आपल्या कानामध्ये 5 नाम सांगितले आणि सांगितले की हे 5 नाम या जीवाचे रक्षक आहेत, त्या जीवाला मोक्षदाते आहेत आणि म्हणून आपण त्या 5 नामाचा जय जयकार. त्यानंतर आपण जय जयकार करतो 1650 तीर्थस्थान की जय करतो ना. त्या 1650 तीर्थस्थानांपैकीच खनेपूरचं एक तीर्थस्थान. 1650 तीर्थस्थान की जय असा जय जयकार केल्यानंतर मागील 800 वर्षांची आपल्या परमेश्वर धर्माची परंपरा आपल्या दृष्टीसमोर उभी राहते ना. की देव कुठे गेले, परमेश्वर अवताराने काय लीळा केली. 1650 तीर्थस्थान म्हणले की सगळं लीळा चरित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. त्याच्यानंतर एक जय जयकार आहे 7वा आणि तो जय जयकार कोणता आहे? सत्य सनातन महात्मा धर्म की जय. आता हे 7 जय जयकार आपण नियमितपणे करतो. सत्य सनातन महात्मा धर्म की जय म्हणलं की ह्या तीर्थस्थानाची, ह्या भिक्षुक वासनिकांची आणि ह्या परंपरेची आणि ही कुठपर्यंत जाते आठवण सृष्टीच्या आरंभापर्यंत. म्हणजे आपला धर्म कधीपासून सुरुवात झालाय? सृष्टीच्या आरंभापासून सुरुवात झालाय. हे सत्य सनातन महात्मा धर्म की जय म्हणल्यानंतर आपल्या दृष्टीसमोर उभं राहतं. आता सत्य सनातन महात्मा धर्म हे काय आहे हा मुद्दा आपण समजून घेऊ. 1650 तीर्थस्थानची जय म्हणल्यानंतर इथली लीळा समजून घेऊ. बरोबर आहे का नाही? 15 मिनिट मला तुम्हाला द्यायचं चालेल ना? आता सत्य सनातन महात्मा धर्म की जय असं म्हणलं की सृष्टीच्या आरंभापर्यंत हा ईश्वर धर्म पोहोचतो. तो कसा? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये निरूपण करताना 14व्या अध्यायातील 3ऱ्या व 4थ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, मी तुझ्या समोर उभा आहे साकार रूपाने. सावळा वर्ण आहे, मोरपीस आहे, बासुरी आहे, पितांबर नेसलेला आहे. मी साकार अवतार रूपाने तुझ्या समोर उभा आहे. हे माझं परमेश्वराचं एक रूप आहे, साकार रूप. पूर्वी मी निराकार होतो. मला लांब गोल चौकोनी मनुष्याचा कुठलाही कसाही आकार नव्हता. निराकार अवस्थेमध्ये मी परमेश्वर होतो. माझं परमेश्वराच्या 2 अवस्था आहेत, साकार आणि निराकार. तर त्या अवस्थेमध्ये, निराकार अवस्थेमध्ये माझ्या स्वरूपामध्ये 4 गुण होते. दया, मया, कृपा आणि करुणा. हे 4 गुण होते आहेत आणि राहणार आहेत. ते नित्य आहेत. हे 4 गुणांपैकी कृपा नावाचा एक गुण आहे आणि त्या कृपा गुणाचं लक्षण आहे दान देण्याची भावना, दातृत्वशीलता, दानशीलता. की आपल्या जवळचा मोक्षाचा आनंद आहे तो कुणाला तरी द्यावा. देण्याची प्रबळ भावना परमेश्वराला प्रवृत्ती झाली. कारण दात्याला दान दिल्याशिवाय समाधान वाटत नाही. याचकाला समाधान वाटते ती खूप वेगळी गोष्ट, पण दात्यालाच समाधान वाटतं आपण दान दिलं. परमेश्वराला आपल्या जवळचा मोक्ष कोणाला तरी द्यावा याची प्रबळ अशी प्रवृत्ती झाली आणि मग परमेश्वराने ठरवलं आपलं दान कोणाला द्यावं हे मोक्षाचं. तर 3 पदार्थ तिथे उपस्थित होते, जीव, देवता आणि प्रपंच. हा प्रपंच जडमूड अवस्थेमध्ये आहे. याला मोक्षाचा काहीच उपयोग नाही. त्याला मोक्षाचा आनंद देता येणं व्यवहाराला धरून नाही. देवता 81 कोटी 1.25 लक्ष 9 देवता आहेत, 10 देवता आहेत. या देवता आपापल्या स्वरूपामधील आनंदामध्ये निमग्न आहेत. बाहेरील सुखाशी किंवा दुःखाशी त्यांना काहीही संबंध नाही. बाहेरून कुठलं सुख आनंद दिला तर त्यांना तो पोहोचू शकत नाही. त्या देवता आपल्या सुखानंदामध्ये रममान आहेत पंचप्रकारामध्ये. त्यांनाही मोक्ष देता येत नाही. राहता राहिला जीव. पण हा जीव पराधीन देवतेच्या स्वरूपाच्या आधाराने मायेच्या एका स्वरूपामध्ये कोठडीमध्ये, तम नावाच्या कोठडीमध्ये पडून आहे. सुख नाही, दुःख नाही, अगदी असा सुख दुःख रहित अवस्थेमध्ये पडून आहे. परमेश्वराने त्याच्याकडे पाहिलं, अरे याचं स्वरूप आणि माझं स्वरूप समान आहे, हा माझा आनंद घेऊ शकतो. परंतु त्या जीवाच्या ठिकाणी अविद्या नावाचा एक दोष आहे आणि तो दोष या स्वरूपामध्ये भिनलेला आहे. जसं पाण्यामध्ये रंग टाकल्यावर तो पाण्याला कसा मिसळून जातो तसा तो अविद्या दोष
त्या जीवाच्या स्वरूपामध्ये मिसळलेला आहे. जोपर्यंत अविद्या दोष आहे तोपर्यंत हा जीव मोक्षाचा आनंद घेऊ शकत नाही. जर याला मोक्ष द्यायचा असेल तरी त्याला या अविद्या दोषापासून मुक्त करणं गरजेचं आहे. आणि मग यासाठी प्रयोगशाळा निर्माण करणं गरजेचं आहे, सृष्टी रचना करणं गरजेचं आहे. आणि परमेश्वरांनी जाणलं आणि परमेश्वरांनी काय केलं की ही सृष्टी रचना करण्याचं ठरवलं. आणि मग ही आपली प्रवृत्ती आणि त्यांनी आपली ती मुख्य शक्ती चैतन्य मायेला सांगितली. आता हे कसं सांगतात भगवान श्रीकृष्ण ऐका. गीता अध्याय 14 श्लोक 3 व 4 भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवति भारत सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति या तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदपिता. हे अर्जुना, मला प्रवृत्ती झाली सृष्टी रचना करण्याची. मग माझी मुख्य शक्ती महत् ब्रह्म अर्थात चैतन्य माया तिच्या गर्भामध्ये, तस्मिन गर्भ म्हणजे तिच्या स्वरूपामध्ये आणि या त्रिवण स्वरूपामध्ये माझ्या प्रवृत्ती मी जाणविली आणि सांगितलं की संभव सर्व भूतानाम, हे सर्व सृष्टीची रचना कर. ह्या सर्व देवी देवता घेऊन तू या ठिकाणी साकार रूपाने ये सेवा करण्यासाठी. आणि संभव सर्व भूतानां ततो भवति भारत अशी बी आज्ञा केली. आणि मग त्या चैतन्य मायेने हे सर्व जीव आपण सर्व ह्या सृष्टीमध्ये आणले, ह्या सृष्टीची रचना केली आणि परमेश्वराच्याच आज्ञेने 4 युगांची स्थापना केली. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग, 4 युगांची स्थापना केली. सृष्टीची रचना केली, 4 युगांची स्थापना केली. भगवान श्रीकृष्ण पुढे काय म्हणतात, अहम बीज प्रदपिता, सृष्टी रचना करण्याचं बीज टाकणारा मी सर्वांचा पिता आहे. कोण आहे आपल्या सर्वांचा पिता? म्हणून आपण म्हणतो त्वमेव माताचं पिता त्वमेव. बरोबर आहे का नाही? अशा प्रकारे सृष्टी रचना झाली, 4 युगांची स्थापना झाली आणि तिथे कृतयुग सुरुवात झालं. आणि या कृतयुगाच्या सुरुवातीचा काळ प्रतिष्ठान नगरी, ब्रह्मदेव बसलेले, त्यांना 4 मुख आहेत, चतुरानन असं सुद्धा त्यांना म्हणतात. त्यांच्याकडे 4 वेद आहेत, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि असे ब्रह्मदेव बसलेले आहेत. मानस चिंतनामध्ये 4 पुत्र उत्पन्न झाले, 4 मुलं झाले त्यांना मानस चिंतनामधून मनोज सामर्थ्याने. आणि त्या 4 मुलांचं नाव काय होत ठेवण्यात आलं? सनक, सनकादी, सनंदन आणि सनातन. हे 4 मुलं ब्रह्मदेवाच्या समोर ते कुमार उभे राहिले आणि त्यांनी प्रार्थना केली की पिताश्री आम्हाला ज्ञान निरूपण करा. बंद करा ते आवाज की पिताश्री आम्हाला ज्ञान निरूपण करा. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी 4 वेदांचं ज्ञान निरूपण केलं सनकादिकांना. आणि 4 वेदांचं ज्ञान निरूपण केलं आणि तिथं देवता धर्माची स्थापना केली. कारण वेद हे त्रिगुणात्मक आहेत. फक्त 81 कोटी 1.25 लाख 10 देवतांचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि ते त्या ठिकाणी देवता धर्माची स्थापना केली. आणि आणखीन एका धर्मशास्त्रामध्ये सांगितले ब्रह्मदेवाने तिथे 4 वर्णाची स्थापना केली. मुखातून ब्राह्मण, छातीतून क्षत्रिय, जांघेतून वैश्य आणि पायातून शूद्र. 4 वर्ण आणि 4 वेद निरूपण करून त्यांनी देवता धर्माची स्थापना केली. त्या धर्माचं नाव त्या काळामध्ये काय होतं? सनातन धर्म. कृतयुगामध्ये काय नाव होतं? सनातन धर्म. आणि त्या सनातन धर्माचं आजचं नाव आहे हिंदू धर्म. हिंदू धर्माची स्थापना कोणी केली? ब्रह्मदेवानी केली. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हिंदू धर्माची म्हणजे देवता धर्माची स्थापना झाली. आणि मग त्या संताधिकांनी वेदांचा अभ्यास सुरू केला, खूप सखोल चिंतन केलं आणि त्यांना 3 प्रश्न निर्माण झाले. कोणते प्रश्न? त्या सृष्टीची रचना कोणी केली? दुसरा प्रश्न, या जीवाला अविद्या बंधनातून मुक्त करणारा कोण आहे? तिसरा प्रश्न, या जीवाला शाश्वत असा मोक्ष देणारा कोण आहे? मामुपेते तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते, असा शाश्वत मोक्ष देणारा कोण आहे? हे 3 प्रश्न त्या संकादिकांना निर्माण झाले. आणि त्यांनी त्या वेदामध्ये त्याचा शोध घेतला, पानावरती तो अर्थ शोधला, उत्तर शोधलं. ऋचा एक ऋचा वेदामध्ये शोधली, पण कुठेही त्यांना या 3 प्रश्नाची उत्तर मिळाले नाही.
आणि म्हणजे सनकादी ब्रह्मदेवाकडे आले आणि म्हणाले पिताश्री आम्हाला याची उत्तर द्या. आणि हे 3 प्रश्न ब्रह्मदेवाला सांगितले. आणि तिथं ब्रह्मदेवाने ते प्रश्न ऐकले आणि ते विचारात पडले, कारण ब्रह्मदेवाला सुद्धा वेदाच्या पलीकडे ज्ञान नाही. तो सुद्धा परमेश्वराला जाणू शकत नाही. आणि ब्रह्मदेव विचारात पडले की आता या प्रश्नांची उत्तर तर माझ्याकडे नाहीत, आणि मग कसं देऊ? ब्रह्मदेवाकडे उत्तर नाहीत म्हणजे 4 वेदामध्ये उत्तर नाहीत, 4 वेदामध्ये उत्तर नाहीत म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या सनातन धर्मामध्ये उत्तर नाहीत, सनातन धर्मामध्ये उत्तर नाहीत म्हणजे हिंदू धर्मामध्ये उत्तर नाहीत. आणि मग ब्रह्मदेव परेशान झाले आणि त्यांनी त्या निराकार परमेश्वराला प्रार्थना केली की हे परमेश्वरा प्रगट व्हा आणि या ठिकाणी मला ज्ञान निरूपण करा. आणि त्या ठिकाणी परमेश्वर आकाश मार्गे हंस रूपाने प्रगट झाले. तो परमेश्वराचा पहिला अवतार श्री हंस अवतार. युग कोणतं? कृतयुग. तो साधनदाता ईश्वर अवतार, तो उभय दृश्य ईश्वर अवतार. आणि त्या ठिकाणी परमेश्वर त्या ब्रह्मियाच्या सभेमध्ये हंस रूपाने प्रगट झाले. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने परमेश्वराची विद्या, एक विद्या ते ब्रह्म विद्या, आणि त्या सभेमध्ये त्यांनी ब्रह्मविद्येचं निरूपण केलं. आणि ब्रह्मविद्येचं निरूपण केलं संकादिकांना. आणि या 3ही प्रश्नांची उत्तरं दिली की या सृष्टीची रचना मी केली आहे, मी परमेश्वराने. या जीवाला बंधनातून सोडविणारा मी परमेश्वरच समर्थ आहे, दुसऱ्याकडे सामर्थ्य नाही. आणि या जीवाला मोक्ष देण्याचं सामर्थ्य फक्त माझ्याकडे आहे. आणि या 3 प्रश्नांची उत्तरं दिली आणि संकादिकांना बोध झाला. आणि उठून त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी दंडवत घातला आणि तिथं ईश्वर धर्माची स्थापना झाली. त्या धर्माचं नाव काय होतं? सत्य सनातन महानुभाव. तो महानुभाव त्या धर्माचं आजचं नाव काय आहे? महानुभाव. हे महानुभाव पंथाचं मूळ नाव काय आहे? सत्य सनातन महात्मा धर्म. म्हणून आज आपण सर्वत्र जय जयकार करतो, सत्य सनातन महात्मा धर्म की जय. अशा पद्धतीनं त्या ब्रह्मयाच्या सभेमध्ये श्री हंस प्रभूंनी आणि त्या ठिकाणी ईश्वर धर्माची स्थापना केली. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सुद्धा ही घटना सांगितली. हे शास्त्र हंस अवतारी ब्रह्मया प्रतिनिरूपले. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये 11 स्कंदामध्ये सुद्धा श्री हंस प्रभूंनी या धर्माची स्थापना केली आहे असं भागवतामध्ये पण सांगितलं. अशा पद्धतीनं कृतयुगामध्ये ईश्वर धर्म स्थापन झाला. अनंत मनुष्याने तो धर्म स्वीकार केला. ईश्वर धर्माचा खूप मोठा प्रसार झाला. आणि त्या ईश्वर धर्मामध्ये 2 गट तयार झाले, एक अनुसरती, एक ननुसरती. एक गट भक्तांमध्येच एक गट ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणारा, आचरण करणारा, अस्तिपरी आचरण करणारा, तो वर्ग गेला उद्धरून. आणि दुसरा वर्ग ईश्वराचं ज्ञान होऊन सुद्धा ईश्वराच्या आज्ञा भंग केल्या, फेटाळून लावल्या आणि मतित्रयामुळे तो अधोगतीला गेला. आणि दुसरा वर्ग ननुसरला. एक अनुसरला, तो उद्धरून गेला, ननुसरला. मग त्या कृतयुगामध्ये ईश्वर धर्मामध्ये जे ननुसरलेले होते त्यांना दोष लागला. त्यांचं 1/4 म्हणजे 25% जीवसृष्ट मळालं. आणि जे मळालेले असतात त्यांना वरच्या स्थानावर राहू देत नाही, त्यांना खालच्या स्थानावर ढकलून देतात. आणि मग त्या कृतयुगामध्ये हे मळालेले दोष लागलेले जीवांना त्रेतायुगामध्ये ढकलून दिले. खालच्या युगात त्रेतायुग संपलं, खालचं त्रेतायुग, कृतयुग संपलं, त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये हे वरचे सगळे जीव जे ननुसरलेले आहेत ते त्रेतायुगामध्ये आले. पण तोपर्यंत हंस प्रभूंनी स्थापन केलेला हा ईश्वरी धर्म लोपला, त्याला ग्लानी आली, तो बुडाला, सगळीकडे अंधार पसरला. आणि भगवंतांनी सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्म ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो असं परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार या त्रेतायुगामध्ये परमेश्वरांनी पाहिले की माझा धर्म बुडालाय, मला अवतार घेतला पाहिजे. आणि मग परमेश्वर आले श्री दत्त रूपाने. श्री दत्तात्रय प्रभूंच्या रूपाने परमेश्वर बद्रिकाश्रमाला आले आणि तिथं त्यांनी अवतार घेतला परमेश्वरांनी श्री दत्तात्रय प्रभूंच्या रूपाने. आणि यदू राजा, आरळक राजा, सहस्रार्जुन राजा 88,000 ऋषींना ब्रह्मविद्या शास्त्राचे निरूपण करून पुन्हा धर्माची स्थापना केली. जे शास्त्र हंस प्रभूंनी सांगितलं होतं तेच ब्रह्मविद्या शास्त्र श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगून पुन्हा त्रेतायुगामध्ये धर्माची स्थापना.
पुन्हा धर्म स्थापन झाला, पुन्हा धर्माचा विस्तार वाढू लागला. त्या धर्मामध्ये पुन्हा दोन गट निर्माण झाले. एक अनुसरणारे म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगून अस्थिपरी आचरण करणारे, ते गेले उद्धरून. दुसरा वर्ग श्री दत्तात्रय प्रभूंनी ज्ञान निरूपण करून सुद्धा त्याप्रमाणे आचरण नाही केलं, अस्थिपरीचं आचरण नाही केलं, ते मळाले. त्यांचं अर्ध जीव स्वरूप मळालं आणि त्यांची अधोगती झाली. आणि मग अशा त्या जीवांना आणि खालच्या युगात ढकलून दिलं. खालचं युग कोणतं? द्वापारी. हे सगळे जीव द्वापार युगामध्ये आले. द्वापार युगामध्ये आले. चौथं चरण द्वापार युगाचं. आणि तोपर्यंत श्री दत्तात्रय प्रभूंनी स्थापन केलेला धर्म सुद्धा द्वापार युगामध्ये बुडाला. चौथं चरण. आणि मग सगळीकडे अधर्म पसरलेला. गीता परमेश्वरचं ब्रह्मविद्या लोपलेली, धर्माला ग्लानी आलेली. आणि परमेश्वराने तर वचन दिलेलं आहे, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो, तदात्मानं सृजाम्यहम्. आणि मग त्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आणि परमेश्वर पुन्हा या द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण रूपाने प्रगटले. आणि कुरुक्षेत्र भूमीवरती प्रियभक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान निरूपण करून पुन्हा ईश्वरीय धर्माची स्थापना केली. जे शास्त्र हंस प्रभूंनी कृतयुगामध्ये सांगितलं होतं, तेच शास्त्र श्री दत्तात्रय प्रभूंनी त्रेतायुगामध्ये सांगितलं. तेच शास्त्र भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या रूपाने द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्र भूमीवरती सांगितलं. पुन्हा धर्माची. हा तिसरा टप्पा. धर्माची स्थापना झाली द्वापार युगामध्ये. धर्माचा प्रचार प्रसार झाला. अनेक मनुष्यांनी येऊन तो धर्म स्वीकार केला. भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, श्री चक्रधर प्रभू म्हणतात, श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरले पर उद्धवार्जुन, हे पुराण प्रसिद्ध. म्हणजे पांडव हे जगाला माहिती आहे, पण श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अनंत जीवांना ज्ञान दिलं, बोध दिला, उद्धार दिला. आणि ते सगळे माणसांनी, त्या सगळ्या मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवांनी धर्माचा स्वीकार केला. त्याच्यामध्ये पुन्हा दोन वर्ग तयार झाले. एक अनुसरती, एक ननुसरती. अनुसरणारे गेले उद्धरून, ननुसरणारे आता पूर्ण जीव स्वरूप मिळालं. द्वापार युगामध्ये पूर्ण. पहिले थोडे थोडे संस्कारी होते, आता ते मळाले. पूर्ण जे मळतात ना त्यांना पतित म्हणतात. काय म्हणतात? 100% दोषी असतात त्यांना पतित म्हणतात. मग त्यांना द्वापार युगामध्ये स्थान नाही उरलं, ढकलून गेलं कलियुगामध्ये. आणि सगळे आपली गर्दी कलियुगामध्ये. आता दोषी असल्यामुळे पहिलं फळ काय आहे? पहिलं फळ तुम्ही कर्म करण्याच्या आधीच, कलियुगी जन्म मात्रे चौकडी पर्यंत नरक. आणि हे सगळे कलियुगामध्ये आले. द्वापार युग संपलं, कलियुग लागलं, 12वा शतक उघडलं आणि सगळीकडे अधर्म फोपावला. सगळीकडे परमेश्वर धर्म विसरून गेला. कुणी गीतेचं ज्ञान सांगत नव्हतं. सगळं देवी देवतांचा बाजार भरला, सगळा अधर्माचा बाजार भरला. आणि परमेश्वराने पाहिलं, अरे मी 4ही युगामध्ये धर्म स्थापन करणार ईश्वर अवतार, 3 युगामध्ये मी धर्म स्थापन केला, पण या कलियुगामध्ये बुडाला. आता मला पुन्हा धर्म स्थापन करण्याची वेळ आलेली आहे. मला आता पुन्हा अवतार घ्यावा लागणार आहे. परंतु आता या कलियुगामध्ये सगळे पतित आहेत, त्याच्यामुळे मला पतित पावन पतित उद्धारक ईश्वर अवतार घेऊन. पतित पावन पतित उद्धारक. कृतयुगामध्ये मी संकादिकासारख्या उच्च अशा संस्कारी जीवांना ज्ञान दिलं. तिथं कोणी पतित होता का? त्रेतायुगामध्ये यदू राजा, अर्ळक राजा, सहस्रार्जुन राजा या भाग्यवान जीवांना ज्ञान दिले. कितीतरी संस्कारी जीव होते ते. तिथं आपल्यासारखे पतित कोणी होते का? द्वापार युगामध्ये पांडवांसारख्यांना ज्ञान दिलं. कृतयुगामध्ये आकाश मार्गे येऊन ज्ञान दिलं. त्रेतायुगामध्ये वाऱ्याच्या वेगाने श्री दत्त अवतारामध्ये प्रवास होता. बद्रिकाश्रमाला शास्त्र, काशीला स्नान, कोल्हापूरला भिक्षा, पंचाळेश्वरला भोजन, माहूरगडला निद्रा. किती मोठा लांबचा पल्ला आहे तो. वाऱ्याच्या वेगाने तो ईश्वर अवतार फिरणारा होता त्रेतायुगामध्ये. आणि द्वापार युगामध्ये रथावरती बसून जाणार होता. महालाच्या बाहेर पडले की श्रीकृष्ण भगवंत रथावरती बसायचे. पायी पायी चालत होते कुठे. पण ह्या युगामध्ये मला आता या पतित जीवांचा उद्धार करायचा आहे, पतित पावन अवतार घ्यायचा आहे, असं परमेश्वरांनी ठरवलं. आणि परमेश्वर आले आणि हा मेसेज सगळ्याला देण्यासाठी प्रेतामध्येच अवतार घेतला. कुठे? प्रेत हे अवतार घेण्याची जागा आहे का? पाय धुतल्याशिवाय तुम्हाला मंदिरात जाऊ देत नाहीत कुणी. हात सवळे केल्याशिवाय परमेश्वराच्या पवित्र वस्तूला स्पर्श करू देत नाही आपण. बरोबर आहे का नाही? आणि मग प्रेता इतकी अपवित्र वस्तू या जगात कोणतीच नाही. आणि अशा अपवित्र वस्तूमध्ये, या प्रेतामध्ये परमेश्वराने अवतार का घेतला याचा अर्थ फार गहन आहे. त्या अर्थापर्यंत तुम्ही पोहोचा.
प्रेता इतका अपवित्र कोणताच गोष्ट नाही या जगामध्ये. प्रेत पाहिलं या जगातल्या लोकांनी देवता भक्ती करणाऱ्या तर आंघोळ केल्याशिवाय घरात येत नाही. बाकी सगळ्या वस्तू बघू द्या, पण प्रेत बघितल्यावर आंघोळ केल्याशिवाय घरात येत नाही. आणि महानुभाव पण ते लोक प्रेत बघितल्यावर विशेष वंदन केल्याशिवाय पाणी पित नाही. बरोबर आहे ना. प्रेताच्या पलीकडे कोणतंच अपवित्र नाही, प्रेताच्या पलीकडे कोणतंच पतित नाही, अशुद्ध अपवित्र. आणि अशा प्रेतात परमेश्वरांनी जाणीवपूर्वक अवतार घेतला. त्याचं कारण असं आहे की हे सगळे जीव प्रेतासारखे अशुद्ध अपवित्र दोषी पतित झालेले आहेत. आणि ह्या जीवाला आता उठून उद्धार करायचा आणि यांना मुक्त करायचंय. मग परमेश्वरांनी काय ठरवलं की प्रेतामध्येच अवतार घेतला. आणि भरवस नगर तिथला राजा विशाळ देव, त्याचा पुत्र हरिपाळ देव, तो हरिपाळ देव वयाच्या 25-27 वर्षी मरण पावला. आणि ते हरिपाळ देव तिथे आले, त्यांचं प्रेत आणलं त्या स्मशानामध्ये सरणावरती ठेवलं. आणि तो विशाळ देव राजा आणि प्रेताला खाली द्यायला गेला. आणि त्याच क्षणी परमेश्वरांनी त्या प्रेतामध्ये प्रवेश केला आणि अवतार घेतला. नाव धारण काय केलं? श्री चक्रधर. श्री चक्रधर नाव धारण का केलं? कारण हे जीव जसा एखादं नारळ असतं, नारळाला मधलं खोबरं खायचं असेल तर प्रेमाने नारळ फोडून खाता येईल का? नारळाला फोडायचं म्हणजे दगडाने त्याच्यावर प्रहार करावा लागतो, ते कवच फोडावं लागतं. आणि कवच फोडले की मधलं नारळ खायला मिळतं. तसा हा जीव दोषाच्या कवचामध्ये बसलेला आहे. मग आता हे कवच फोडण्यासाठी शस्त्राची गरज आहे का नाही? आणि मग ते शस्त्र कोणतं? ज्ञान चक्र आणि शक्ती चक्र. आणि 2 चक्र धारण केले म्हणून नाव धारण काय केलं परमेश्वरांनी? श्री चक्रधर. आणि परमेश्वराने त्या कलियुगामध्ये श्री चक्रधर रूपाने अवतार घेतला. आणि जे पतित आहे, जे रंजले गांजलेले आहेत, जे बहिष्कृत आहे, जे तिरस्कृत आहे, जे दुःखीत आहे, जे सासूरवासी नाही, ज्यांचा छळ झालेला आहे, जे दुःखी आहेत, त्यांचे पहिले अश्रू पुसायचे, नंतर बाकीच्यांचा. दुःखितांना पावन करणारा हा ईश्वर आहे. कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन, येथ जीव उद्धरी देती हेची व्यसन, असा हा ईश्वर अवतार श्री चक्रधर नाम धारण करून आणि हा ईश्वर अवतार महाराष्ट्राच्या दिशेनं चालायला लागला. आजपासून 800 वर्षापूर्वीचा तो काळ, आजपासून 800 वर्षापूर्वीचा काळ, तो काळ परमेश्वर श्री चक्रधर प्रभू पतितांचा उद्धार, दुःखितांचा उद्धार करण्याचा विचार आणि नियोजन करून परमेश्वर अवतार श्री चक्रधर प्रभू महाराष्ट्राच्या दिशेने निघाले. त्या काळामध्ये महाराष्ट्राची स्थिती काय होती? त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राजे लोक राहत होते, सोन्याचा महाल होता, ऐशाराम होता. आणि श्री चक्रधर प्रभू या महाराष्ट्रामध्ये आले, त्या राज्य लोकांकडे मुक्कामाला गेले का? नाही गेले. त्या राज्य लोकांकडे मुक्कामाला गेले असते तर कितीतरी त्यांनी सन्मान केला असता. गुजरातचे राजपुत्र आणि आज आमच्याकडे येत आहेत म्हणजे या राजा लोकांना पण किती आनंद झाला असता. राजा राजाचा सन्मान करत असतो. श्री चक्रधर प्रभू राजे लोकांकडे गेले असते किती सन्मान झाला असता. पण गेले नाहीत, कारण ठरवलेलं काय होतं? रंजलेले गांजलेले पतित दुःखित यांच्या उद्धारासाठीच पूर्ण अवतार घेतलेला आहे. नंतर मग उरलेला वेळ मग इतरांसाठी. आणि मग श्री चक्रधर प्रभू राजे लोकांकडे गेले. मग धर्मगुरू होते त्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये. वेरूळला होते, पैठणला होते, सोन्याच्या सिंहासनावरती बसत होते धर्मगुरू. ऐश्वर्य होतं त्यांचं, त्यांचा धाक होता, सगळे राज्य लोक सुद्धा मानत होते. मग स्वामी श्री चक्रधर प्रभू जर त्यांच्याकडे गेले असते तर त्यांनी त्यांचा सन्मान केला असता का नाही फार मोठा? पण श्री चक्रधर स्वामी राजे लोकांकडे गेले नाहीत किंवा धर्मगुरूंकडे गेले नाहीत. श्री चक्रधर स्वामी सरळ आले रिद्धपूरला. तिथं जे काही त्यांचं ईश्वरीय नियोजन होतं ते कार्य पूर्ण केलं. आणि तिथून श्री चक्रधर प्रभू सालबर्डीच्या डोंगरामध्ये गेले. सालबर्डीच्या डोंगरामध्ये आदिवासी लोक होते, वनवासी लोक होते, रंजलेले होते, गंजलेले होते, दुःखी होते, अज्ञानी होते. आणि अशा पतित लोकांचा उद्धार करण्यासाठी 12 वर्षाचा काळ खर्च केला. किती? 12 वर्ष तिकडे राहिले. तिकडे एक लीळा चरित्र घडलेलं आहे, पण तिकडे माईंभट्ट नव्हते म्हणून ते आपल्याला माहिती नाही. जर माईंभट्ट असेल त्यांनी लीळा केल्या असत्या, तिथे घडलेल्या अनंत लीळा केल्या, अनंत चरित्रे केले तर अजून एक लीळा चरित्र आपल्या समोर असतं. पण श्री चक्रधर प्रभूंनी तिकडे 12 वर्षे पतितांचा उद्धार केला, बहिष्कृतांचा उद्धार केला, रंजल्या गांधींचा उद्धार केला.
तिथून गेले विंजी गोंदवाड्याला, तिथं 12 वर्ष राहिले. तिथून गेले ओरंगल प्रांतामध्ये आणि तिकडून श्री चक्रधर प्रभू महाराष्ट्रामध्ये आले. आणि महाराष्ट्रामध्ये गावो गावी वाडी वस्त्यावरती रंगल्या गांधल्या 18 पगड लोकांमध्ये जाऊन कुणाला आंधळ्याला डोळे दिले, पांगळ्याला पाय दिले, मुक्याला वाचा दिली. जे मेलेले एक होते सर्पदंशांनी माळी आणि त्या माळ्यावर कृपादृष्टी केली, त्याला जिवंत केले. राहीरला वामन पेंद्याना होता, ब्राह्मण होता, त्याची पत्नी वारली, त्याचा परिवाराचा शोक ऐकून दयाळू मायाळू कृपाळू करुणाळू परमेश्वराचं हृदय गलबलून गेलं. त्या वामन पेंद्याच्या भार्याला जिवंत केलं. असं ज्ञान सुख देत दुःख निवारण करत आणि परिभ्रमण करत करत या 18 पगड जातीमध्ये ठेवून श्री चक्रधर स्वामींनी ईश्वर धर्म उभा केला. महानुभाव पंथ 18 पगड वेगवेगळ्या वर्णाचे वेगवेगळ्या भाषेचे सगळे लोक महानुभाव पंथाची स्थापना केली. आणि अशा पद्धतीनं परिभ्रमण करीत करीत श्री चक्रधर स्वामी हिवरळीला आले. हिवरळी म्हणजे जालना. आजचं नाव काय आहे? जालना. त्या काळात हिवरळी नाव होतं आणि श्री चक्रधर प्रभू हिवरळीला आले. आता हे पहिला टप्पा पूर्ण झाला. सत्य सनातन महात्मा धर्म की जय. आलं लक्षात हा मुद्दा. आता दुसरा मुद्दा सुरू झाला. 1650 तीर्थस्थान की जय. श्री चक्रधर प्रभू हिवरळीला आले. 2 महिने वास्तव्य केले श्री चक्रधर प्रभूंनी. दिवाळी साजरी केली आणि दुसऱ्या दिवशी आली भाऊबीज. स्वामींनी सांगितलं भक्त परिवारांना चला तयारी करा. सगळे जण म्हणायला लागले बाबा थांबा आणखी, उद्या आणखी थांबा. 2 महिने थांबले, अजून आम्हाला सेवेची दर्शनाची आणि याची संधी द्या. देव म्हणले पुढे अनेक जीव वाट बघतायत, त्या जीवांचा उद्धार करण्यासाठी आम्हाला जाणं प्राप्त आहे, आम्ही निघणारच. परंतु लहान बालिका होती एलाईसा, तिनं देवाचे श्रीचरण धरले. बाबा मला भाऊबीज करायची, उद्या थांबा. आणि मग देवाने तिची विनंती स्वीकार केली आणि जालन्याला भाऊबीजेचा सण साजरा केला. आणि भाऊबीज झाल्यावर दुसरा दिवस तृतीया, कार्तिक शुद्ध तृतीया, सूर्योदयाच्या वेळेस श्री चक्रधर प्रभू खनेपूरला येण्यासाठी निघाले. आजपासून 800 वर्षापूर्वीचा काळ. कार्तिक शुद्ध तृतीया शके 1190 लीळा चरित्रामध्ये स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे माईम भट्टांनी. आणि श्री चक्रधर स्वामी सूर्योदयाला निघाले जालन्यावरून आणि सकाळी 10-11च्या सुमारास इथे खनेपूरला पोहोचले. हे खनेपुरी गाव आहे इकडे दक्षिण दिशेला हाकेच्या अंतरावर. ही भूमी आहे खनेपुरी गावाच्या बाहेरची. आणि या खनेपुरी गावाच्या भूमीवरती तुम्ही सगळे आज आलेले आहात. हे खनेपुरी भूमीवरती तुम्ही बसलेले आहात. आणि या ठिकाणी हे गावाच्या बाहेरचा हा प्रदेश सगळा अरण्याने वेढलेला होता. एक काजळ्यावरून पाऊल वाटे ते भाटीपूरला जाते आणि एक जालन्यावरून पाऊल वाटे ते भाटीपूरला जाते. दोन्ही पाऊल वाटा इथे एक होता तरी एक कोण भाटीपूरला जातात. या ठिकाणी या रस्त्याच्या बाजूला तिथे जिथे स्थान दर्शन केलं आपण त्या ठिकाणी बाबळीचं झाड होतं. आणि श्री चक्रधर प्रभूच्या बाबळीच्या झाडाखाली भक्तजनांनी आसन अंतरलं आणि देव त्या आसनावर विराजमान. माईम भट्टांनी उल्लेख केलाय कांती तळी आसन, बाबळीच्या झाडाखाली देव बसले. आता फार गंभीर होऊन विचार करा. अर्थाच्या पलीकडचा अर्थ शोधा. अरण्य मंडळ किती नमुन्याचे झाड असतात, फळांचे झाड असतात, फुलांचे झाड असतात, उंच विराट सावलीचे झाड असतात. तिथं बाबळीचे झुडूप असतं. आणि तुम्ही जर कदाचित अरण्यात गेले तर चांगल्या झाडाखाली जाऊन बसाल का बाबळीच्या झुडपाखाली? बाबळीच्या झुडपाखाली नाही बसणार ना. अहो ते बाबळीच्या झुडपाला रंग नाही, रूप नाही, फळ नाही, फुल नाही, सुंदरता नाही, काय नाही, काटे येतं. कोण जवळ करेल त्याला? रंजलेलं आहे ते, गाजलेलं आहे, सगळ्यांनी बहिष्कृत केलेलं आहे, तिरस्कृत केलेलं आहे ते झाड. बागेमध्ये कुठं बाबळीचं झाड लावलेलं बघितलंय तुम्ही? कारण त्याला जवळ कोणीच करत नाही. तुमच्या घरासमोर बंगल्यासमोर बाबळीचं झाड उगवलं तर तुम्ही ते तोडून लांब फेकून देता, इतकं त्याचा दुरावा. परंतु ह्या ईश्वर अवतारांनी संदेश दिला की ज्यांना सगळ्या जगाने लोटले, जे दुःखी जे शास्त्रवासी नाहीत, जे दुःखाने व्यापलेले तर पीडलेले आहेत, अशा जीवांचा आम्हाला कनवाळा आहे. त्या जीवांचा उद्धार करण्यासाठी तर आम्ही पायी पायी सगळीकडे फिरतोय. आणि श्री चक्रधर प्रभू बाबळीच्या झाडाखाली बसले आणि सांगितलं की जे दुःखी आहेत या सगळे दुःख निवारण करणारा हा ईश्वर अवतार आहे. आणि या ठिकाणी बाबळीच्या झाडाखाली बसण्याचा हा अर्थ आहे. श्री चक्रधर प्रभू बाबळीच्या झाडाखाली बसले. भिक्षेची वेळ झालेली आहे. नाथोबा बाईसांनी देवाला दंडोत केला, भिक्षेच्या झोळ्या घेतल्या, आज्ञा विचारली, गावात भिक्षाला गेले आणि भिक्षा थोड्याच वेळात भिक्षा घेऊन आले. पण देवाला थोडी दृष्टीपूत केली. सकाळी 10-11ची वेळ आहे. देवाला थोडी दृष्टीपूत केली आणि भक्तिजन समोर स्थानापन्न झाले.
आणि इथे भगवंतानी फार श्रेष्ठ असं निरूपण केलेलं आहे. पूर्ण लीळा चरित्रामध्ये उच्च प्रतीचं निरूपण आहे हे. पण याचा प्रचार नाही झाला. त्याचं कारण असं आहे, मध्यंतरी 200 वर्ष इथं साधूच नव्हते. 200 वर्ष साधू नव्हते म्हणून हे निरूपण समाजामध्ये प्रचारित झालं नाही. लीळा चरित्रामध्ये उच्च प्रतीचं निरूपण आहे. साधू असते तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये याचा प्रचार झाला असता. कारण साधूची शक्ती मोठी आहे. साधूची शक्ती मोठी आहे. साधूनी मनावर जर घेतलं तर खालचं कचरा डोक्यावर नेऊन बसवते. आणि साधूनी तोंड बंद ठेवलं ना, श्रेष्ठ असं सोनं सुद्धा लोक विसरून जातील. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जाधववाडी नावाचं गाव ऐकले कोणी? अरे काय असेल, महानुभाव पंथामध्ये एकही असं मिळणार नाही की ज्याला जाधववाडी नाव माहिती नाही. मला सांगा आता, जाधववाडीचं नाव लीळा चरित्रात आहे? जाधववाडीचं नाव स्थानपोथीमध्ये आहे? जाधववाडीचं नाव ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये आहे? जाधववाडीचं नाव 40 वर्षापूर्वी कुणाला माहिती होतं? असे हजारो गावं या महाराष्ट्रामध्ये आहेत. तिथं शेतकरी राहतात, सगळ्या प्रकारचे लोक राहतात, पाणीचे रस्ते आहेत, शेती करतात, असे हजारो गाव आहेत. बरोबर आहे ना? हे गाव का सगळ्यांच्या मुखामध्ये गेलं तर तिथे एक महान संत 2000 शिष्यांसह तिथं वास्तव्याला गेले. आणि मग तिथले साधू पूर्ण पंथात फिरत असताना जाधववाडी जाधववाडी जाधववाडीचा उच्चार करून लोकांच्या कानी कपाळी जाधववाडी म्हणल्यामुळे सगळ्यांच्या मुखामध्ये जाधववाडी नाव झालं. बरोबर आहे? एक साधारण गाव शिखरावरती पोहोचलं जातं. लीळा चरित्रात नाव नाही, स्थानपोथीमध्ये नाव नाही, ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये नाव नाही. ते गाव शिखरावरती पोहोचलं कारण साधूचा प्रचार. आता दुसऱ्या बाजूला या, 1650 तीर्थस्थान की जय. किती तीर्थस्थानांचे नाव तुम्हाला माहिती आहेत? माहिती आहेत? सांगा बरं नाव. 50 नाव सांगतो. पंढरपूर, डोंबिवली, पैठण, सिद्धपूर, माहूरगड आणि आता नवीन माहिती झालेलं खलेपुरी. म्हणजे 1650 तीर्थस्थानाला प्रत्यक्ष ईश्वर अवतार गेले. त्यांच्या सोबत 81 कोटी 1.25 लक्ष 10-9 ओळखण्या त्यांच्या सोबत. आणि तिथे गेले का तर तिथं मायापूर भजन घडणारे भाग्यवान जीव राहत होते, त्यांना दर्शन देण्यासाठी गेले. आणि असे ते जाऊन तिथं त्यांनी चरणाची भूमी निर्माण केली. किती पवित्र भूमी आहे ती. ते भूमी तुम्ही विसरले. 1650 तीर्थस्थानांपैकी किती तीर्थस्थान ध्यानात आहेत? 5-50. बाकी विसरले कारण आम्ही तोंड बंद ठेवलं. तोंड उघडलं तर हे स्थान सुद्धा, म्हणजे एका बाजूला 1650 तीर्थस्थान विसरले आणि एका बाजूला एक साधारण गाव. महाराष्ट्रामध्ये हजारो गाव आहेत, तुमच्याच गावासारखं ते गाव, पण तुमच्या सगळ्यांच्या मुखामध्ये रोज त्याचे आठवण, रोज त्याचं स्मरण होऊ लागलं. याचं कारण साधूचं सामर्थ्य. साधूनी जर तोंड उघडलं तर साधारण गाव डोक्यावर जाईल, आणि साधूनी तोंड बंद ठेवलं तर एवढं मोठं 1650 तीर्थस्थान सुद्धा तुम्ही विसरून जातात. तिथून तरी तुम्हाला कळणार नाही. सांगितल्याशिवाय कळेल का? आणि म्हणून या ठिकाणी 200 वर्ष साधू नसल्यामुळे इथली लीळाच लोकांना माहिती नाही झाली. इथं फार उच्च प्रतीचं निरूपण झालं. भक्तीजन देवाच्या समोर बसलेले आहेत. श्री चक्रधर स्वामी आसनावर बसलेले आहेत. भक्तीजन समोर हात जोडून बसलेले आहेत. आणि सकाळी 10-11ची वेळ आहे आणि श्री चक्रधर स्वामींनी निरूपण सुरू. देवाचं हृदय गलबलून गेलेलं आहे. दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू परमेश्वर या जीवांचं दुःख बघून हेलावले अंतकरण. गहीवरून आलेले आणि देवाच्या मुखातून वाक्य बाहेर पडतात. हा अवघा जणू ठकला ठेला असे, कवनी यांचे ठक फेडिता नाही. तू का ठकलासी ऐसे कवनी म्हणते नाही. श्री चक्रधर म्हणतात, अरे अरे हा सगळा समाज थकवले गेले, फसवले गेले, याला चुकीचं मार्गदर्शन केले आणि चुकीच्या रस्त्याने जाऊन खड्ड्यात पडून दुःख भोगत आहे. यांचं दुःख बघून आमच्याकडे तुटत आहे. आम्हाला कळवळा येतोय. त्यांच्या उद्धाराची आम्हाला कळवळा येतो आहे. श्री चक्रधर बोलतात, हा अवघा जरूर ठकला ठेला असेल, म्हणजे फसवल्या गेलेला आहे. म्हणजे यांना चुकीचं ज्ञान सांगितलंय. म्हणजे फसवल्या गेल्या म्हणजे फसवणारा एक दुसरा वर्ग समाजामध्ये उपस्थित आहे आणि तो वर्ग आहे धर्मगुरूंचा. त्या काळातले धर्मगुरू या समाजाला काय सांगत होते? देवतेची भक्ती करा, व्रत वैकल्य करा, उपास तापास करा, भूतप्रेताची भक्ती करा, समाधीची भक्ती करा, पक्षाचा बळी द्या, पशुचा बळी द्या, आणि याच्या पुढे जाऊन पती मेला की सती जा. कोण सांगत होते हे? त्या काळातले धर्मगुरू सांगत होते. आणि राजाच्या राण्या सुद्धा सती जात होत्या.
अहो राजाच्या राजघराण्यातल्या राण्या सती जात होत्या, ते काही कुण्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मार्गदर्शनाने जात होत्या का? यांचं ऐकत होत्या का? त्या धर्मगुरूचा ऐकत होत्या. म्हणजे राजघराण्यावरती सुद्धा त्यांचा दबाव होता. आणि हा सगळा धर्मगुरूचा समाजाला ठपवत होता, भगवद्गीतेचं ज्ञान सांगत होता. श्री चक्रधर प्रभू म्हणतात, अरे अरे अरे, सती गेल्यावर किती महापाप आहे. पती मेला की त्याच्या चित्तेवर या स्त्रिया उड्या मारतात, जाळून घेतात स्वतःला. हा देह, हा मनुष्य देह, स्त्रीचा असो की पुरुषाचा असो, हा मनुष्य देह फार मौल्यवान आहे. या देहामध्ये ब्रह्मा विष्णू महादेव आहे. या देहामध्ये 81 कोटी 1.25 देवतांच्या पिंडस्थ आहेत. या देहामध्ये संलग्नाच्या रूपाने चैतन्य माया आहे. या देहामध्ये जीवात्मा राहतो, जे ब्रह्मांडामध्ये सगळे या देहामध्ये आहे. आणि हा देह स्वतःचा मनुष्य देह असो की समोरचा देह असो, याचा घात केला तर त्याला महान असे नरक होतात. 13 प्रकारचे नरक होतात. आणि अशा ह्या नरकाला जीवाला लाखो वर्ष सडक पडावं लागतं. किती दुःखाला चाललेलं आहे. आणि जायला कोण सांगते? तर त्या काळातले धर्मगुरू सांगतात, जा सती. आणि त्या काळामध्ये अर्धा महाराष्ट्र चित्तेवरतीच मरत होता. हे श्री चक्रधर प्रभूंचं हृदय गलबलून गेलं, कहिवरलं, कळवळलं. कारण श्री चक्रधर प्रभू दयाळू, भयाळू, कृपाळू, करुणाळू परमेश्वर अवतार, अनंत जीवांची माता. आणि देवाच्या मुखातून वाक्य बाहेर पडले, हा अवघा जणू ठकला ठेला असे, कवनी यांचे ठक फेडता नाही. कुणीच यांना म्हणजे मार्ग दाखवणारा नाही. आणि तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही. आणि यांचं सांत्वन सुद्धा करणारा कोणी नाही. आणि ह्या जीवाला ब्रह्मविद्या ज्ञान सांगण्यासाठी आम्ही गाऊ गाऊन जातो, असं निरूपण चाललेलं होतं. आणि तो भारद्वाज नावाचा पक्षी बसलेला होता. आता विचार करा, हे अरण्यामध्ये किती नमण्याचे पक्षी असतात. पण माई मठांनी त्या सगळ्यांचा उल्लेख केला का? फक्त लीळेमध्ये भारद्वाज पक्षाचा उल्लेख केला. त्याचं कारण असं आहे की आपल्या शास्त्रात सांगितलंय, ज्याच्या हृदयामध्ये नाम आहे, जो परमेश्वराला समर्पित आहे, ज्याच्या हृदयामध्ये परमेश्वराची भक्ती आहे, त्याच आपलं नातं आहे. जो परमेश्वराला हुडकत हुडकत निघाला. आता तुम्ही म्हणाल इकडे रस्ता का नाही ठेवला, मला हे फालतू फायद्याने लोक नकोय रोडनी जाणार, मला काय मतदान मिळवायचंय का, मला नकोय. हे जाताना नुसतं देवाकडे बघणार, वाकड्या माराने असं मान करणार, पायात चप्पल. त्यांची श्रद्धा नाही, वेळ नाही, त्या लोकांची मला गरज नाही. तुमची गरज आहे, कारण तुम्ही हुडकत हुडकत आले. गाडी बिघडली तरी तुम्ही दुरुस्त केली, आले इथं, विचारलं कुठं आहे, देवाला हुडकत 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 इथं आले. देव दृष्टीस पडल्यानंतर तुमच्या मनाला हर्ष झाला का नाही? जो देवाला हुडकतो त्याचं आपलं नातं. तुम्ही आम्ही तुम्हाला दंडत करतो, आम्ही तर देवापाशी बसलो, तुम्ही आम्हाला दंडत करता. बरोबर आहे का नाही? भारद्वाज देवाकडे वेधला म्हणून माईम भट्टांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. इथं भारद्वाज पक्षी बसलेला आहे, देवाचं निरूपण झालेलं आहे. तो आकर्षित झाला देवाचा आणि येऊन बसला आणि देवाचं दर्शन घेऊ लागला, आनंद मिळू लागला. आणि मग बराच वेळ झालेला होता. बाईसाबाईंनी उपहार काढला, देवाची आरोग्य झाली, गुरळा विडा झाला इथे. आणि त्याच्यानंतर भक्तीजनांनी प्रसादाचं भोजन केलं. मग तोपर्यंत 12 वाजले. थोड्या वेळ देव थांबली इथं आणि मग इथून देव पुढे निघाला. तर आश्चर्याची गोष्ट, तो पक्षी आता सगळं त्यात घरटं सोडलं, त्याचे आप्त स्वकीय सोडले, त्याचं निवासस्थान सोडलं, तोही देवाच्या सोबत निघाला. आश्चर्याची गोष्ट आहे. आणि मग तो रस्त्याच्या मधोमध येऊन बसला. आणि मग देवानी भक्तीजनांना तो पक्षी दाखविला आणि विचारलं, लखुदेव बाला पुण्य महात्मे हो, हे पाखरू कवनीय ठाईचे तुम्ही जाणत असा? समोर आले लखुदेवानी दंडवत केला, म्हणाले, जीजी बाबळीच्या झाडावर बसलेला हा पक्षी आहे. आणि मग देव भक्तीजनाला म्हणाले, पहा हा पक्षी आमच्याकडे वेधल्या गेलेला आहे. माणुसे तरी माणुसे, पाखिरवे तरी पाखिरवे, गोरुवे तरी गोरुवे, याचे देखती आणि पाठी येऊची लागती. आम्ही एवढी वेदशक्ती धारण केली की आमचं दर्शन झाले की ते वेधल्या जातात. हा पक्षी देवा आमच्याकडे वेधलेला आहे. भक्तीजन आश्चर्यचकित झाले, पक्षाकडे बघू लागले. पक्षी देवाच्या दर्शनामध्ये देभान हरपून गेलेला होता. आणि मग नंतर देव म्हणाले पक्षाला, महात्मे हो, आता तुम्ही जा. आता तुम्ही सर्व अपपर भाव विसरलेले आहेत. तुम्ही जर या मनुष्यांच्या मेळ्यात राहिले तर तुम्हाला उपद्रव होईल, सुखाने राहू शकणार नाही तुम्ही. तुम्हाला उपद्रव देतील. जो जिथं आहे तिथूनच त्यांनी स्मरण करावं परमेश्वराचं. बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही असं करा, तुम्ही अरण्यातले जीव आहेत आणि गावात राहणारे मनुष्य आहेत, यांच्या सोबत तुमचा मेळ खाणार नाही. आता तुम्ही जा म्हणजे तुम्ही जिथं आहे तिथून तुम्ही स्मरण करा. आम्ही तुमचा आता नक्की उद्धार करणार, तुम्ही वाया जाणार नाही. महात्मे हो, आता तुम्ही जा.
देवाची आज्ञा त्याला कळाली आणि मग त्याने एक परिक्रमा केली, प्रदक्षिणा केली, देवाचं रूप साठवलं, तो निघून गेला अज्ञात स्थळी. आमचे ज्ञानी सांगतात की त्याचा उद्धार झाला पुढचा. आणि मग त्या दिवशी श्री चक्रधर प्रभू भाटीतूरला गेले. तिथं 2 दिवस तिथं वास्तव्य केलं, तिथल्या जीवांचा उद्धार केला. तिथून गाडेसावर गावला गेले, तिथून करड गावला गेले, तिथून मग पुन्हा आहेरमलला गेले आणि मग धाकेफळ आणि मग नंतर पंचाळेश्वर, त्या प्रदेशातील जीवांचा उद्धार करण्यासाठी श्री चक्रधर प्रभू गेले. अशा प्रकारे या ठिकाणी भारद्वाज पक्षाला लीळा घडलेली आहे. आणि म्हणून आता मी लीळा पुढे म्हणतो, तुम्ही मागे श्री चक्रधराय नमः. म्हणा, श्री चक्रधराय नमः. मार्गी वेदे भारद्वाज गमन, मग गोसावी तिजेच्या दिशी बिजे केले, कौनापुरिये वायव्ये कांटिये दर्यासन, वाईसे आणि नाथोबा भिक्षे खवनापुरिये गेली, गोसावी आंजवडी नपुदेव माग म्हणा ना, माग भिक्षा करुणी आली, जोडिया दृष्टीपूत केली, सर्वज्ञे म्हणितले पुण्य महात्मे हो, अवघा जणू ठकला ठेलासे, कमनीयांचे ठक फेडिता नाही, का ठकलासी ऐसे कवनी म्हणते नाही, म्हणून उगेची होते, तेथोनी गोसावी बिजे केले, भारद्वाज कांटियेवरी बैसला होता, महामार्गी बैसला होता, गोसावी बिजे केले, आणि उडोनी मागुता मार्गी बैसला, सर्वज्ञे म्हणितले महात्मे हो, हे पाखिरू कवनीये ठाईचे, ऐसे जाना, जिजितिये कांटियेचे, सर्वज्ञे म्हणितले महात्मे हो, हे पाखरू येथ मानुषे तरी मानुषे, गुरुवा तरी गुरुवा, पाखिरवा तरी पाखिरवा, तरी पाखरे, बिंदुवाती, हे काही पा शोधू, तथा वेदे, पाखिरू ऐसे मानुषे, गुरु ऐसे उगेची राहिले, तथा हिराईसा पाठ, हे पाखरू कवनी ठाईहून येत असे, ऐसे तुम्ही जाणत असाल, जिजितिये कांटिये तळी, गोसावी अशी आसन होते, कोणी येत असे, हिरवे तरी, गोरुवे तरी, मानुषे तरी, याते देखती, आणि पाठी ओची लागती, काही पा उपरी ते उगेची होते, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री कृष्णनाथ भगवान की जय. आज कार्मिकाबद्दल बोलायचं राहिलं, आदरणीय बाबाजी त्यांच्याबद्दल बोलायचं राहिलं तुमच्या. यांनी आपल्याला महानुभाव पंथाचा उगम कुठून झाला, महानुभाव पंथ किती युगापासून चालत आलेला आहे, कृतयुगामध्ये महानुभाव पंथाचं नाव काय होतं,
सनातन धर्म, हिंदू धर्मापासून तर महानुभाव पंथापर्यंत हा चालत आलेला आपला महानुभाव पंथ, याची संपूर्ण माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने बाबांनी आपल्याला दिलेली आहे. 1650 तीर्थस्थानाचं महत्व बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातही हे श्री क्षेत्र खणेपुरी येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आगमन कसं झालं, स्वामींनी या स्थानावरती काय लीळा केली, भक्तजनांना काय निरूपण केलं, भारद्वाज पक्षी कसा वेधला गेला, जवळजवळ आपल्याला महानुभाव पंथाचं बरंचसं ज्ञान आपल्याला आदरणीय बाबाजींनी थोडक्यात निरूपण केलेलं आहे. खरोखर बाबांचं हे ज्ञान, माहिती आपल्यासाठी प्रेरणादायक ठरेल, महानुभाव पंथासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची ठरेल. तरी बाबांचे मी आपल्या सर्व सद्भक्तांतर्फे मनापासून आभार मानतो. आणि बाबांना या धर्म कार्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उदंड शक्ती आणि आयुष्य देवाची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि बाबांना पुढील अजून या संघर्षासाठी शुभेच्छा देतो. दंडवत प्रणाम. मी सांग. गेल्या 15, 20 ते 30 वर्षापासून या यात्रेचे आयोजक धर्मनिष्ठ असे सेवक श्री राजू भाऊ महानुभाव अथक परिश्रम करून दरवर्षी गावोगावी घरोघरी जाऊन भक्तांना तीर्थयात्रेचं महत्व सांगतात, चतुर्विध साधनांचं महत्व सांगतात, भक्तीचं नामस्मरणाचं महत्व सांगतात आणि सगळ्या